राज्यात अनेक वर्षानंतर नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, परंतु या वर्षीच्या निवडणुका ह्या अनेक अर्थाने गाजत आहेत. एकतर मोठ्या कालावधीनंतर या निवडणुका होत आहेत. दुसरं म्हणजे या निवडणुकांमध्ये विरोधकांची स्पेस कुठेतरी गायब आहे असं दिसतंय, कारण विरोधक तेवढ्या ताकदीने निवडणुकीत उतरलेलेच नाहीत असं एक दृश्य आहे. आणि तिसऱ्या बाजूला महायुती जे सरकार राज्यामध्ये आहे त्या महायुतीतलेच दोन प्रमुख मित्रपक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. फार वेळ न दवडता आपण मुद्द्याला हात घालूयात. आपल्यासोबत निलेश राणे आहेत, जे कोकणामध्ये सध्या सिंधुदुर्गातल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या एकदम केंद्रस्थानी आहेत. निलेशजी, स्वागत आहे आपलं. सध्या तुम्हीच सेंटरला आहात या सगळ्या प्रचारामध्ये. तुम्ही केलेले आरोप किंवा तुम्ही भाजपवर केलेली टीका, तुमचं या निवडणुकीकडलं पाहण्याचं नेमकं आकलन कसं आहे? केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक असावी की इतरही काही महत्त्वाचे मुद्दे वाटतात? नाही, मी काय अनालिसिस करायला मी काय अॅनालिस्ट नाही किंवा मी कुठला असा काय मोठा व्यक्ती नाही. मी एक लहान कार्यकर्ता आहे. माझा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय. स्वबळाचा नारा मी दिला नव्हता. मी भारतीय जनता पक्षासमोर ऑफर ठेवली होती की आपण हे सगळं 50-50वर करूया. त्यांना आम्ही नको होतो. आम्हाला नाईलाजाने बाहेर पडावं लागलं आणि निवडणूक लढवावी लागली स्वबळावर. आणि स्वबळावर लढवल्यानंतर मग सगळं सामदाम दंडभेद सगळ्याच गोष्टी येतातच. आणि हे चुकत गेले. त्या चुका आम्हाला जनतेसमोर ठेवाव्या लागल्या. आणि पैशाचा आणि सत्तेचा जो काही प्रेशर असतो तो टाकायचा ह्या निवडणुकीवर प्रयत्न झाला. आम्ही ते सहन करू शकलो नाही आणि म्हणून जेवढं जनतेसमोर ठेवता आलं तेवढं मी ठेवायचा प्रयत्न केला. तुम्ही दोन महत्त्वाची विधानं या निवडणुकीमध्ये केली. एकतर रवींद्र चव्हाणांमुळे ही युती होऊ शकली नाही किंवा त्यांच्या दबावाखाली हे होऊ शकलं नाही, आणि दुसरं म्हणजे त्यांचा सिंधुदुर्गावर काहीतरी राग आहे, त्यामुळे हे सगळं घडतंय. नेमका काय राग असेल रवींद्र चव्हाणांचा? तुम्ही सातत्यानं त्यांच्यावर टीका करताय. शिवसेनेतला इतर कुणीही नेता त्यांच्यावर प्रामुख्याने टीका करताना दिसत नाही, परंतु निलेश राणेंचं मेन टार्गेट रवींद्र चव्हाण दिसतात. कारण काय? बघा, आपण लक्षात घ्या, ते प्रदेशाध्यक्ष जरी झाले असतील तरी त्यांचं पूर्ण लक्ष हे फक्त सिंधुदुर्गावरच आहे. ते फक्त ह्याच जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष झाल्यासारखे आहेत. बाकी कुठे त्यांचा वावर मला जास्त दिसत नाही. जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष असं दिसतंय ना. आणि कदाचित त्यांचं गाव इकडे असेल म्हणून कदाचित त्यांना एक वेगळेपण असेल ह्या जिल्ह्याबद्दल. पण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही कुठल्या गावाचे नसता, प्रांताचे नसता. तुम्ही मग महाराष्ट्रासाठी जे काही काम करणं गरजेचं आहे ते तुम्ही केलं पाहिजे होतं. महाराष्ट्रभर जे तुमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना न्याय देणं तुमचं काम आहे. ते सोडून तुम्ही एका सिंधुदुर्गामध्ये येता जाता, पैशाचा जोर वाढतो तुम्ही आल्यानंतर. हे सगळं मी बोलून झालेलो आहे. पण राग नेमका त्यांचा काय आहे हे कळायला मार्ग नाही, हे तेच सांगू शकतील. कदाचित त्यांना जे इथे घडवायचं होतं, त्यांना जी गडबाजी लागते ती गडबाजी इथे होताना दिसत नव्हती, म्हणून त्यांनी ह्या पद्धतीने घुसायचा प्रयत्न केला. इथे राणेंचं म्हणजे मोठ्या राणेंचं, सन्माननीय राणेसाहेबांचं इथे मोठं स्थान आहे. ते स्थान कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा आहे असं मला वाटतं. त्यांनी सगळे प्रयत्न करून बघितले. आमच्याच म्हणजे इकडे BJP यायच्या अगोदर, आम्ही BJPमध्ये यायच्या अगोदर BJPची काय ताकद होती हे मी सांगणार नाही, तुम्ही कोणालाही विचारून घ्या. राणे आल्यानंतर हे सगळे राणेंचीच लोक आहेत जी आमने सामने उभी आहेत. ह्यांच्याकडे साधे कॅन्डिडेटही नव्हते. आणि तुम्ही राणेंचे रेडीमेड लोक तुम्ही तुमच्याकडे वळवायचा प्रयत्न करताय. तुम्ही राज्यात काम केलं पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे. आता तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेलेला आहात, तुम्ही कशाला लहान लहान गोष्टींमध्ये पडता की एका जिल्ह्यामध्ये अलायन्स झाली की नाही, युती झाली की नाही, तुम्ही कशाला पडता? म्हणजे एवढा फुकट वेळ असतो एका प्रदेशाध्यक्षाला? हे अजूनपर्यंत मला त्याचं गणित, त्या विषयाचं गणित कळलेलं नाही. सिंधुदुर्गावर एवढं प्रेम का? मी कुठे म्हणतो प्रेम आहे त्यांचं. एका जिल्ह्याच्या युतीवर एवढं त्यांचं लक्ष कशामुळे? काय कारण आहे? मी तुम्हाला म्हणतो कारण का अजून कुठे काय विचारतच नसतील ना भाऊ. अजून कुठे काय बोलवत नसेल किंवा त्यांची कुठे डिमांड नसेल. बघा, डिमांडवर चालतं ना सगळं. सगळं डिमांड, राजकारणामध्ये सगळं डिमांडवर चालतं. तर त्यांना जर बोलवलंच गेलं नाही तर ते कसे जाणार कुठे? आमचं म्हणणं आहे, ठीक आहे, तुम्हाला इतर ठिकाणी तुम्हाला जावंसं वाटत नाही किंवा कोण बोलवत नसेल, पण तुम्ही सिंधुदुर्गात येऊन ना सिंधुदुर्गाला नासवू नका. तुम्ही इकडचं कल्चर, संस्कृती खराब करू नका. इकडे कोण तुमच्याकडे पैसे मागत नाही आहे. पैशाच्याच जोरावर तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत हे एक स्पष्ट चित्र आता त्यांच्या नावाबरोबर ते समीकरण झालं आहे. चव्हाणसाहेब = पैसा. हे कुठेतरी जे काय
वाटपाचा भाग आहे, कल्चर जे आहे, मला त्या विषयावर विरोध आहे. तुम्हाला वाटत असेल माझा चव्हाण साहेबांवर विरोध आहे, अजिबात नाही. बद्दल म्हणायचं नाही किंवा त्यांच्याबद्दल माझं काही वाकडं नाही किंवा नसेलही. पण हा जो काही प्रकार ते चालू अच्छा फक्त सिंधुदुर्गात आहे, रत्नागिरीत नाही आहे, रायगडात नाही आहे. मग तुम्हाला असं का सिंधुदुर्गातच करावं असं वाटलं? म्हणून मला असं वाटतं हा राग आहे, ह्यांना इकडची पिढी बरबाद करायची आहे. हे फुकटचेच पैसे देऊन त्यांना हे दारूच्या किंवा नशेच्या आहारी ह्या मुलांना लावायचे. म्हणून त्यांना असं वाटतं की दुसरीकडे नको, पहिली वाट इकडून लावूया, मग कदाचित ते पुढे 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 शिरतील. ऑक्टोबर 2023चा दसऱ्याचा दिवस मला आठवतो. त्या दिवशी तुम्ही सकाळी एक ट्विट केलं होतं की मी राजकीय संन्यास घेतोय. त्यानंतर रवींद्र चव्हाण तुम्हाला घेऊन सागर बंगल्यावर गेले, देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली, एक फोटो आला आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही राजकारणात सक्रिय होण्यासंदर्भात सगळ्या घडामोडी घडायला लागल्या. तिथपासून म्हणजे इतके जवळचे संबंध असल्याची त्यावेळेला चर्चा झाली की रवींद्र चव्हाणांनी यामध्ये मध्यस्थी केली, तुम्हाला समजावून सांगितलं आणि फडणवीसांसोबतही चर्चा केली. तिथपासून त्याच थेट रवींद्र चव्हाणांवर टीका करण्याइतपत हे रिलेशन का बिघडलं किंवा ह्या नात्यामध्ये हा इतका बदल का झाला असेल किंवा रवींद्र चव्हाणांनी हे असं करावं याचं कारण काय असेल? तुम्ही ज्या विषयाचा उल्लेख करताय ना, मला त्या विषयामध्ये न्याय, मी ट्विट केल्यानंतर जर तुम्ही मला सांगताय त्या विषयावर न्याय मला सन्मान्य फडणवीस साहेबांनी दिला, अजून कोणी नाही. तुम्ही उगाच नावं जोडू नका तुम्हाला वाटेल म्हणून. मला न्याय सन्मान्य फडणवीस साहेबांनी, मला परत प्रवाहात आणलं सन्मान्य फडणवीस साहेबांनी. मी आजही त्यांचा आदर करतो, मरेपर्यंत करणार. कारण का बाजूला मी जायचा निर्णय केला होता, पण साहेबांनी सांगितलं असं काय करायचं नाही, मी सांगतोय तुला. आणि मग त्यांनी सगळ्या गोष्टी फडणवीस साहेबांनीच दुरुस्त केल्या, बाकी कोणी नाही. म्हणून त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर माझ्या मनात आहे. तो प्रसंग वेगळा आहे. मला कोणी नेलं तो माणूस महत्त्वाचा नाही, माझ्यासाठी कोणी काय केलं ते महत्त्वाचं. आणि ज्यांनी कोणी केलं मी त्यांचं नाव तुम्हाला सांगितलं, फक्त आणि फक्त सन्मान्य फडणवीस साहेबांनी त्या प्रसंगामध्ये, म्हणजे जेव्हा मी भारतीय जनता पक्षात होतो तेव्हा मला मदत केली, मला सहकार्य केलं. मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगतोय माझे आणि चव्हाण साहेबांचे संबंध अजिबात वाईट नाही. ते मला उद्या बोलवतील, मी उद्या जाईन डोंबिवलीत, त्यांना भेटीन. पण त्यांनी मला बोलवलं पाहिजे. मी एकदा प्रयत्न केला, ते माझ्याशी बोलले नाहीत. माझा काय राग नाही, ते मोठे आहेत, पदानी मोठे आहेत, वयानी मोठे आहेत, माझ्या मोठ्या बंधूंप्रमाणे आहेत, त्यांचं वय तेवढं आहे. ते मला बोलवतील, मी जाणार. पण हे कल्चर नका आणू माझ्या सिंधुदुर्गात. तुम्ही नेते म्हणून आहात, तुमच्या पाया पडीन, तुमचा सत्कार करीन, तुमचं स्वागत करीन. पण तुम्ही हे जे काय नासवताय ना, हे सगळं निवडणुकीचं अँगल पकडून, मला हे नाही चालणार. म्हणून मी विरोध केला. तुम्ही आता असं म्हणालात की जर त्यांनी बोलवलं तर मी नक्की जाईल, म्हणजे समेट होऊ शकतो ज्या प्रकारचे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे. अहो मतभेदच नाही आहेत, राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोप जर काही घटना घडली तर मी सांगणारच. तुमच्यासमोर उद्या काही जर क्राईम घडला तर तुम्ही पोलीस स्टेशनला फोन तर कराल. तुम्ही स्वतः जाणार नाही कदाचित, पण फोन कराल, बघा असं असं होतंय. मला पुरावा भेटला, मी त्या गोष्टीचा पाठलाग केला. कारण का मी पार्टी आहे ह्या निवडणुकीला, मी ह्या एरियातला विधायक आहे, आमदार आहे. तर आमदार असल्यानंतर मला ती जबाबदारी घ्यायला नको की काय चुकीचं चाललं आहे तर माझ्या एरियामध्ये मी पोलिसांना सांगितलं पाहिजे. उद्या रस्त्यावरती काही चुकीचं झालं तुम्ही सांगणारच पोलिसांना, त्याच्यामध्ये काय. पण त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये काय वेडं आहे अशातला अजिबात भाग नाही. तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केलात की त्यांनी भाजपमध्ये असताना खूप मदत केली. त्यांनी काल असं एक विधान केलं की ज्या पद्धतीच्या राजकीय आरोप प्रत्यारोप किंवा राणे विरुद्ध राणे हे चित्र रंगवलं जाते ते योग्य नाही आहे आणि निवडणुकीनंतर याबद्दल आत्मपरीक्षण झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हे मीडियाने रंगवलं आहे, राणे विरुद्ध राणे नाही आहे. हे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय. मी माझ्या पक्षात आहे, माझी फॅमिली दुसऱ्या पक्षात आहे. असं असताना ते त्यांची बाजू घेणार, ते 100% जिथे आहेत. अच्छा साहेबांनी मला आशीर्वाद दिला, साहेबांनी मला सांगितलं तू आता थांबू नको कारण का आता अलायन्स होत नाही आहे. मोठ्या साहेबांनी मला सांगितलं प्रत्येक माणूस आपापला स्टँड घेत असतो, मी माझा घेतो. प्रत्येक माणूस जो ज्या त्या पक्षात आहे तो त्या पक्षातलं घेतो. आमच्यातला मतभेद हा तुम्ही लावून दिलेला आहे, आमच्यातला नाही आहे. आम्ही घराच्या गेटबाहेर मतभेद सोडून किंवा जे काय पॉलिटिकल डिस्प्यूट असेल तो गेटच्या बाहेर सोडून येतो. आम्ही सगळे घरामध्ये एकत्र आहोत, एकत्रच राहणार. तुम्ही आमची काळजी करू नका. तुम्ही तुमची फॅमिली बघा, मी माझी फॅमिली बघतो. बरोबर की नाही? तुम्ही पॉलिटिकल काय असेल तर विचारा. आम्ही पॉलिटिक्समध्ये आहोत म्हणजे काय आमच्या फॅमिलीमध्ये काहीतरी गडबडच असली पाहिजे असं कुठे काय लिहून ठेवलं आहे का? असं काय नाही आहे साहेब. म्हणून तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये इंटरफिअर करू नका. मी तुमच्याही करणार नाही. पॉलिटिकल जो काय स्टँड घ्यावा लागतो तो आम्हाला घ्यावाच लागतो.
शेवटचे 2-3 प्रश्न. खरं तर 2-3 दिवसामध्ये मागच्या अनेक घडामोडी घडल्या. मोठ्या प्रमाणात रोकड सापडली, तुम्ही तक्रारी केल्या, पण ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, तुमच्यावर मात्र FIR झाला. तुम्ही सकाळी आरोप सुद्धा केले की प्रशासन दबावाखाली आहे. कोणाचा दबाव आहे नेमका? बघा, जेव्हा चव्हाण साहेबांना हे सगळं मी जे करतोय ते आवडलं नाही, ते कोकण IG, त्यांचं नाव मला आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण त्यांच्याकडे ते सगळे माझ्या तक्रारी वगैरे ते सुरू करत होते किंवा केल्या. आणि नंतर कसं तरी ह्याला अडकवा, कसं तरी वगैरे वगैरे हे सगळं झालं. तर हे माझ्याबरोबर होतं आहे किंवा अजून काहीतरी होईल ह्यामध्ये मला आश्चर्य वाटणार नाही किंवा आश्चर्य वाटत नाही, कारण का मी होतोच तिकडे 5 वर्ष. मी सगळं ओळखतो, काय काय होईल किंवा काय काय होतं तिकडे. सिस्टीममध्ये होतं आणि सिस्टीममधला फार महत्त्वाचा भाग होतो मी, म्हणून मला सिस्टम माहिती आहे. म्हणून जवळचा जो माणूस असतो ना, त्याला कधी दुखवायचं नसतं. तो बरंच काय ओळखत असतो, बरंच काय जाणत असतो, त्याला बरंच काय माहीत असतं. म्हणून मला काय कशाची भीती नाही, मी घाबरणारा तसा माणूस नाही. आणि घाबरायचं कशाला? मी काय केलं आहे? मी माझी निवडणूक लढवतो आहे. तुम्ही अलायन्स केली असती तर माझा विषय आणि तुमचाही विषय सोपा झाला असता, पण तुम्हालाच ते नको होतं आणि तुम्ही हे उलटे सुलटे प्रकार केले, पोलिसांवर दबाव टाकायचे प्रकार केले. आता मी म्हणतो ना, मी सातत्याने म्हणतोय, इकडच्या बिचाऱ्या अधिकाऱ्यांची काही चूक नाही, वरतून दबाव येतोय. हे तक्रारी जे करतात ना, ते IG लेवलवर करतात, SP लेवलवर करतात. हे बिचारे PI अधिकारी काय करणार आहेत? त्यांना ऑर्डर्स फॉलो करायचे आहेत. म्हणून ह्यांच्यावर माझा काहीच आक्षेप नाही. शेवटचाच प्रश्न. खरं तर असं म्हटलं शेवटचा दुसरा प्रश्न. असं म्हटलं जातं की असं म्हटलं जातं की दुश्मनी जमकर करो, लेकिन ये गुंजाइश रहे की जब दोस्ती करो तो शर्मिंदगी महसूस ना हो. भाजपसोबत, स्थानिक भाजपसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत, नेत्यांसोबत ज्या पद्धतीचे राजकीय आरोप प्रत्यारोप होतात, त्यातून पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी शक्यता वाटते? बघा, हे जे तुम्ही शायरी म्हटलात ना, त्याच्यातलं मला एक वाक्यही कळलं नाही. मी कोणावर आक्षेप घेणारा माणूस नाही. आपण जर प्रेम दिलात तर मी प्रेम देणारा माणूस आहे. आपण जर माझ्या वाकड्यात गेलात तर मी 100% तुमच्या वाकड्यात जाणारा माणूस आहे. बस. थँक्यू. तर होते आमदार निलेश राणे यांनी सांगितलं की अशी कुठलीही फार मोठी मतभेद नाही आहेत किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी होत आहेत ते केवळ राजकीय टीकाटिप्पणीचा भाग आहेत. आणि पुन्हा उद्या जर रवींद्र चव्हाणांनी मला बोलवलं तर निश्चित स्वरूपात मी जाईल, परंतु त्यांनी मला बोलवलं तर या संदर्भातल्या गोष्टी भविष्यात होतील. आणि एकंदरच महाराष्ट्रातलं आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या राजकारण यावर सुद्धा त्यांनी टिप्पणी केली आहे. या निवडणुकीमध्ये IG लेवलच्या अधिकाऱ्यांपर्यंत किंवा पोलिसांपर्यंत निवडणुकीच्या संदर्भात दखल देण्याच्या संदर्भात सुद्धा आदेश देण्यात आल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे. त्यामुळे कोकणातलं राजकारण आणि या नगरपालिका निवडणुकीचे निकाल याचे नेमके पडसाद काय उमटत आहेत पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश केवटसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.